नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेकर यूट्यूब चॅनलला. आणि आता ज्या बागांना आंबेबार लागलेला आहे, म्हणजे ज्यांना आंबेबार धरायचा आहे, विदर्भातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय की आता पुढे काय करायचं आहे. मार्च महिना सुरू झालेला आहे आणि मार्च महिन्याचं नियोजन मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तरी पण काय थोडंसं रिवाईज करायचं आहे, काय चेंजेस करायचे आहे. तर ते चेंजेसमध्ये आपल्याला ज्यांनी बेसल डोस टाकून घेतलेला आहे, म्हणजे रासायनिक खत हे बाग फोडायच्या पहिले, पाणी फोडायच्या पहिले टाकलं होतं आणि काहींनी बाग फुटल्यानंतर आपण सांगितलेलं ते टाकून घेतलेलं आहे. तर हे टाकल्यानंतरही आपल्याला आता रासायनिक खत म्हणजे वॉटर सोल्युबल हे द्यायचं आहे. कारण टेम्परेचर खूप जास्त वाढलेलं आहे. अशा वेळेस झाडाला अपटेक करायला त्रास होतो. सकाळची थंडी म्हणजे रात्री थंडी आहे, सकाळी थंडी आहे आणि दुपारी खूप हेवी टेम्परेचर आहे. अशा वेळेस आपल्याला जे झाडं जास्त फुटलेले आहे बाग आणि जरा झाडं कमजोर झालेले आहे, तर तिथे अन्नद्रव्य तयार करायला त्रास होतो. फोटोसिंथेसिस चांगलं होत नाही आणि त्यामुळं फळगळ ही जास्त होते टेम्परेचरमध्ये. तर असं मागच्या 4-5 वर्षापासून जाणवलं आहे की टेम्परेचरमध्ये एप्रिल आणि मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये फळगळ जास्त होते आणि आपला आलेला बार पूर्ण गळून जातो. पूर्ण म्हणजे 30%-40% गळतो. तर तो गळ होऊ नये यासाठी आपल्याला पर्याय आहे. ज्यांच्याकडे फ्लोचं पाणी आहे त्यांनी फ्लोचं पाणी द्या आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी ठिबकनी पाणी दर 2 दिवसाआड द्या, थोडं थोडं. म्हणजे एक खड्डे भरपूर वाढून देऊ नका, कारण थंडीमध्ये वापसा कंडिशन येत नाही आणि दुपारच्या उन्हामध्ये त्याला त्रास होते पाणी जास्त दिलं तर. त्यामुळं जास्त पाणी न देता ठिबकनी थोडं थोडं पाणी द्या, 2 तास 3 तास आपल्या जमिनीच्या भुकेप्रमाणे. आणि आपल्या जमिनीच्या भुकेप्रमाणे त्याला वापसा कंडिशनलाच पाणी द्या. दुसरा विषय की आपल्याला वॉटर सोल्युबल जे आहे द्यायचं आहे 1261 1261 कशासाठी द्यायचं की फॉस्फरस आणि नायट्रोजन हे जे झाडाला बनवायला त्रास होतोय सध्या, तर ते अवेलेबल फॉर्ममध्ये आपल्याला द्यायचं आहे, जेणेकरून झाड फळ सोडणार नाही आणि फळाला मोठं करण्यास मदत होईल झाडाला. आणि फळ मोठं झालं की फळ गळत नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. आणि स्प्रेमध्ये आपल्याला अर्थोसिलिसिक ॲसिड तर घ्यायचंच आहे. त्यानंतर आपल्याला बायोविटा म्हणून एक म्हणजे हे आहे, सीविड आहे. बायोविटाचा वापर आपल्याला करायचा आहे. बायोविटासोबत आपण मायक्रोड्रेन घेऊ शकतो किंवा चिलेटेड झिंक घेऊ शकतो. झिंक हे कधीही झिंक बऱ्यापैकी स्प्रेमध्ये वापरत चला, कारण झिंकने काय होते की झाडामध्ये तरतरी तयार होते आणि झाडं फळं जास्त म्हणजे अन्नद्रव्य अपटेक चांगलं करते. हे बघा अशा प्रकारची सेटिंग झालेली आहे. तर अशा प्रकारची ज्यांना जास्त सेटिंग आहे त्यांनी वॉटर सोल्युबलचे पुढील महिनाभर वॉटर सोल्युबल देणं गरजेचं आहे. खर्च वाढणार आहे, बाजारभाव काय आहे आपल्याला माहिती नाही, खर्च तुमचा वाढणारच आहे. पण जर तुम्हाला शेती करायची तर झाड हे निरोगी ठेवणं गरजेचं आहे. आणि आपला छोट्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय की सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये किंवा विदर्भामध्ये सायट्रसिलाचा प्रकोप जाणवत आहे बऱ्याच ठिकाणी. तर सायट्रसिलाला कंट्रोल कसं करावं हे सर्वात मोठा प्रश्न आहे. बऱ्याच प्रकारचे कीटकनाशक देऊन सुद्धा सायट्रसिला कंट्रोल होत नाहीये असं जाणवलंय. त्यामुळं काही ठिकाणी आपण निरमा जो असतो, निरमा आपला धुण्याचा निरमा, त्याचा स्प्रे आपण दिला. पण सेटिंग कंप्लीट झाल्यावर पूर्ण 2 ग्रॅमने आपण स्प्रे दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच आपण एक कीटकनाशक घेतलं, अलिका किंवा प्रोफेक्स सुपर सारखं. तर त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी कंट्रोल मिळालेला आहे. हा एक प्रयोग होता, तो प्रयोग सक्सेसफुल वाटलाय. आणि जेवढं तुम्हाला निंबोळी किंवा डिफायर जे सांगितले मी तुम्हाला, डिफायर आपण वापरू शकतो. डिफायरने काय होते, झाडामध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार होत नाही आणि म्हणजे रेसिस्टन्स तयार होत नाही किडीमध्ये आणि झाडाला अपाय नाही. आणि किडी जे सायट्रसिला आहे आपलं पानं खाणारे किंवा आपल्याला बाहेर जो खाते तो खाणं थांबवणार. ती मरणार नाही पण ते थांबवणार. कारण आता बरेचसे हेवी कीटकनाशक मारून झालेले आहे. दरवर्षी तुम्ही मारताय पण रिझल्ट येत नाही. त्यामुळे हे कीटकनाशक मारणं थांबवावं लागेल कुठंतरी. कारण आपण इतका अतिरेक करून टाकला आहे कीटकनाशकांचा, हेवी कीटकनाशकांचा. नवीन नावं, नवीन केमिस्ट्री, नवीन ते संत्रा हे नॅचरल पीक आहे हे समजलं पाहिजे आपल्याला. आणि याच्यावर येणाऱ्या किडी सुद्धा आपल्याला नॅचरल पद्धतीने कंट्रोल करता आल्या पाहिजे. तरच आपण संत्र्यामध्ये उत्तम प्रकारची शेती करू शकतो.
अन्यथा दरवर्षी आपण खर्च करतो आणि आपलं उन्हाळ्यामध्ये बार गळतो, आपला पावसाळ्यामध्ये बार गळतो, जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला मालच राहत नाही. अशा वेळेस आपल्याला झालेला खर्च सुद्धा निघत नाही. या गोष्टीचा कुठेतरी विचार केला पाहिजे. खर्च पूर्ण थांबवून जमणार नाहीये, खर्च होणार आहे, पण योग्य दिशेने झाला पाहिजे. योग्य दिशेने जर खर्च केला तरच आपण कुठेतरी शेती सक्सेसफुल करू शकतो. अन्यथा आपण जमिनी विकून आपल्याला ते पैसे, जे कर्ज आपल्यावर झालेलं आहे ते कर्ज आपल्याला फेडावं लागेल. तर त्यामुळं शेती करताना सतर्क राहा आणि योग्य पद्धतीने शेती करा. काही अडचण असल्यास माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट हा व्हॉट्सअपला करा, नाव गाव पूर्ण पत्ता सहित, किंवा कमेंट्समध्ये टाका. आणि हा व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा, जेणेकरून जे शेतकरी चुकीच्या पद्धतीने शेती करताय त्यांना पण लक्षात येईल की आपण शेती चुकीच्या पद्धतीने करतोय. धन्यवाद.